वस्तू प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग यावत भूतलावरती जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञानांचे राजे सदकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य माऊली चकृती ज्ञानोबराया यांनाही प्रिय असणारे साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा उपदेश पर प्रकरणातील आहे. पण संत संगतीचं सुद्धा महत्व स्पष्ट करून देत आहे. विठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं गरजेचं आहे. आपला हा भव्य दिव्य स्वरूपातील चालू असलेला आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचं वर्ष आहे. आपलं 70वे वर्ष आहे आणि या 70व्या वर्षाची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझं पामराच्या वाटेला ग्रामस्थांच्या वतीने आमचे आदरणीय मृदंग सम्राट तेजस महाराज यांच्या वतीने आजची ही कीर्तन सेवा माझं पामराच्या वाटेला आली. माझं महत्व भाग्य समजतं. आज कीर्तनाचे सेवेकरी आहेत आपले हरिभक्त परायण श्री शांताराम कडू पाटील. भोजन पण यांच्याचकडे होते का? तुम्हाला सांगून जाणार 7 दिवसामध्ये ज्यांनी संतांची पंगत घेतली आहे किंवा कीर्तनाची सेवा घेतली आहे त्या महात्म्यांना मी सांगून जाणार की आमच्या वारकऱ्यांच्या मुखामध्ये एक जरी घास दिला तरी त्यांचा कोटी कुडाचा काय होतो उद्धार होतो. आणि एक सिद्ध दिदले अन्न होय त्याचे कोटी कुडाचे उद्धरण किंवा संतामुखी देता घास आणि कोटी यज्ञ घडत इतिहास. त्या महात्म्यांना सांगून जाणार की 7 दिवसात ज्यांनी संतांची पंगत घेतली आहे त्यांचा कोटी कुडाचा उद्धार झाला. समजून घ्या. आमचे आदरणीय गायन सम्राट महाराष्ट्रातील असं गाव नाही की तर आमच्या बाबांचं नाव नाही. आमचे आदरणीय गायन सम्राट शंकर बाबा असतील, बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे आदरणीय खुलताबादहून आलेले माऊली महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज, असं गाव नाही की तिथं दादांचं नाव नाही. ते सुद्धा इथपर्यंत आलेत. 7 दिवस तुम्ही आता इथंच आहेत. दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माऊली आपल्या गावातलेच, सर्व आपली गावातली बाहेस खेळायची आहे का? आता सर्वच जण आता इकून तिकून त्याच्यात 2 तास निघून जाणार. मग आपले दोघं चोपदार मस्त गोड आहेत. आमचे काय नाव संजू भाऊ असतील, आमचे दादा आप्पा तात्या जिभू सर्वांचेच नावं घेतो. विनेकरी बाबा असतील, हार्मोनियमवरती विराजमान बाबाजी असतील. बाबा असा दे किराणात की चष्मा वाटे दे किराणात बाबा चांगलं आहे. आमचे मृदंग सम्राट आमचे तेजस महाराज असतील. परत आमचे साऊंड सिस्टीम गोड आहे. 2 तास आवाज गोड द्या. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवून द्या. परत आमचे आदरणीय ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनलवाले आमचे सर्व कीर्तनांची शूटिंग चांगल्या प्रकारे ते करता. भागवत सप्ताह असेल, कीर्तनी सप्ताह असेल, शूटिंग चांगल्या प्रकारे करता. विठला आमचे आदरणीय युवा कीर्तनकार आमचे महाराज असतील. आज योगायोग महाराजांची भेट म्हणजे सकाळी काल्याचं कीर्तन झालं त्यांचं, ते माझ्या घरी आले. म्हटलं तुम्ही आता घरी जाऊ नका, आपण कीर्तनाला सोबत जाऊ. आमचे आदरणीय युवा कीर्तनकार वैभव महाराज असतील, दादासाहेबांना द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. कीर्तनाला प्रारंभ. विठला अभंग श्री तुकोबारा यांचा आणि जगद्गुरु तुकोबारा मानवी देहाला उपदेश करताय की तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे तर या जन्माची सार्थकता कशात आहे ते तुकोबारांनी सांगितलं. आपल्याला मनुष्य जन्म भेटलेला आहे ना, तर आपण या देहाचं सोनं करायला पाहिजे. म्हणजे आयुष्याचं सोनं करायला पाहिजे. आपण जन्माला आलो पण जन्माचं सार्थक आपल्याकडे होत नाही. आपल्याला देवाने इथं कर्म करण्यासाठी पाठवलं, पण ते पाप करण्यासाठी पाठवलं का पुण्य करण्यासाठी पाठवलं ते आपल्याला कळलं नाही. म्हणून आपला देह अजून सुद्धा पवित्र झाला नाही आणि तो होत नाही. मग त्याच्यासाठी तुकोबाराने अभंगात उपदेश केला की बाबांनो, मनुष्य जन्म मनुष्य देह कधी तुम्हाला सर्वांना प्राप्त झाला आहे तर तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि विचार करून हा दुःखरूपी भवसिंधू, संसाररूपी भवसिंधू किंवा नाशिवंत देहाला पवित्र करायचा असेल तर तो भवसिंधू सहज आपण तरून गेलो पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, देवाचं चिंतन करा. कारण देवाचं चिंतन केल्याने हा जो तुमचा देह नाशिवंत आहे तो एक दिवस तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. फक्त
तुमच्या नावाची कीर्ती, आज तुमचा कीर्तीचा सुगंध मागे दरवडणार, आज तुमचा हा देह पवित्र होऊन जाणार. कारण का तो नाशिवंत आहे, तो जाणार आहे. फक्त देहाला पवित्र करून घ्या. हरिपाठ कीर्ती मुखे जरी घाय, पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखे धरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना बाबा, तर मग हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. मुखामध्ये त्या हरीचं चिंतन करा, हरीचं नामचिंतन करा, आणि या नाशिवंत देहाला काय करा, पवित्र करून घ्या. पण आपण या नाशिवंत देहाला पवित्र करत नाही. आपण देवाविषयी विचार करत नाही. आपण चांगल्या गोष्टींचा विचार करत नाही. सप्ताह कधी चांगल्या प्रकारे कोणत्याही गावात कधी चालू झाला तर तिथं आडवं जायचं. म्हणजे तुम्हाला सांगू का, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक हे गावापरत ठरलेले असतातच. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. मला खरंच तुमच्या सवतकड्या गावाचं कौतुक करावं लागणार आहे, की मला अपेक्षा होती नाही की दुसऱ्या दिवशी एवढ्या संख्येने लोक इथं येणार आहे. पण माझं मन आज भरून गेलं. ह्या महिन्यात भरपूर कीर्तन केले, पण एवढी गर्दी मी कीर्तनासाठी पाहिली नाही. अहो, लहान लहान 6-6 वर्षाचे पोरं सुद्धा इथं कीर्तनाला येऊन बसले. नाहीतर हे पोरं कीर्तनात अजिबात बसत नाही ते. म्हणजे लेकरांना संस्कारांची गरज आहे, पण आपल्या सवतखेड्या गावाला मानावं लागेल बुवा की 7, 8, 10, 10 वर्षाचे लेकर इथं कीर्तनात शांतपणे बसले. वाजवा त्यांच्यासाठी टाळी घरात. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, आणि तयाचा हरिक वाटे देवा. आजकाल मुलांना संस्कार देणं ही काळाची गरज आहे. गीता भागवते करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. जे कंठात माझ्या पांडुरंग परमात्माचे नामचिंतन करत असणार, त्यांचा देह का पवित्र होणार नाही? होणार की नाही? मग या देहाला पवित्र करायचं असेल तर आपण विचार केला पाहिजे, आणि एक देव आपलासा केला पाहिजे, आणि त्या एकच देवाचं आपण नामचिंतन केलं पाहिजे. पण सध्याला काय झालंय, आपलं वार बदलले की देव बदलून जाता. सोमवाराला, मंगळवारला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आपले प्रत्येक वाराचे प्रत्येक देव ठरलेले असतात. आणि नवीन काहीतरी एखादा बाबा आला, त्याने कधी सांगितलं की भगवान भोले शंकराची भक्ती केल्याने टिंब 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 आपल्याला चांगल्या प्रकारे प्राप्त होतं, तर आपण त्या भगवान महादेवाची भक्ती चांगल्या प्रकारे करायची. अजून तो बाबा गेला आणि दुसरा बाबा आला. टीव्ही वरती त्याचं मागे प्रवचन सुद्धा लागत होतं. फक्त एक ग्लास पाणी भरून कधी टीव्ही समोर ठेवलं तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन जाणार. म्हणजे आपल्या भारतामध्ये जे लोक जीवन जगत आहे ना, ते भावना प्रधान लोक आहे. म्हणजे अंधश्रद्धेवरती आपला तात्काळ विश्वास बसतो. पण माझ्या संत तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ बाबा यांच्या अभंगांवरती अजून काही बऱ्याच लोकांचा, बोटावरती मोजण्यासारख्या लोकांचा अजून माझ्या ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या विचारांवर किंवा अभंगांवरती त्यांचा विश्वास बसत नाही. बरेच लोक आहे असे की ज्ञानोबारायांनी खरंच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला का, प्रश्न निर्माण करणारे लोक आहेत. ज्ञानोबारायांनी खरंच भिंत चालवली असेल का, एक प्रश्न निर्माण करणारे लोक आहेत. पण तुम्हाला सांगू का, नाथबाबांनंतर, ज्ञानोबारायांनंतर, तुकोबारायांनंतर भविष्यवाणी करणारे जन्माला आले नाही, येणार सुद्धा नाही. जरूर तुम्ही महादेवाची भक्ती कधी एखादा बाबा तुम्हाला करायला लावत असणार तर कराच, त्याच्यात माझा विरोध नाहीये. श्रद्धा आहे ना आपल्यावाली, भक्ती करायलाच पाहिजे. खाटूश्याम बाबांवरती आपली श्रद्धा आहे ना, भक्ती करायलाच पाहिजे. पण संत महात्म्यांची जी भक्ती होती,
संत महात्म्यांच्या हातून जी देवाची सेवा घडून गेली ती सेवा होती निस्वार्थ, आणि जी आपल्या हातून घडते आहे ती आपल्या स्वार्थासाठी. जोपर्यंत आपण देवाच्या मंदिरात जातो आणि देवाकडे संसारासाठी किंवा स्वतःसाठी कधी काही मागत असणार तर मला तरी वाटतं आपल्याला देव प्रसन्न होणार नाही. तुम्ही देवाच्या मंदिरात गेले ना तर देवाला एकच प्रार्थना करा की पांडुरंगा पुढच्या जन्मात सुद्धा तुझा मला विसर व्हायला नको. संतांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे सांगू का? संत महात्मे कधी देवाच्या मंदिरात गेले पंढरपुरा गेले तर ते पांडुरंगाला सांगायचं की पांडुरंगा की एकच दान आम्हाला दे की तुझा विसर आम्हाला व्हायला नको. आणि आपण कधी पंढरपूरची वारी करत असणार त्याच्या मागे सुद्धा आपला काय आहे? स्वार्थ आहे. आपण पंढरपुराला गेलो पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरात तर त्या देवाला सांगतो की देवा माझ्या परिवाराला सुखी ठेव. कोणासाठी मागतो माय आपण? ओ माय, कोणासाठी मागतो आपण? आपल्या परिवारासाठी मागतो ना. मग जो परिवार आहे ना तो सुद्धा आपला कामी येणारा नाही, त्याच्यासाठी मागू नका. मागायचं असेल तर देवालाच मागून घ्या. संत महात्म्यांनी मागितलं तर देवालाच मागून घेतलं. माझ्या मीराबाईने मागितलं तर देवालाच मागून घेतलं आणि देवाच्या हृदयातच समाधीचं स्थान माझ्या मीराबाईने मिळवून घेतलं. म्हणजे लग्न लावलं मीराबाईने तर ते देवासोबतच लावून घेतलं. हा, खूप छान पद आहे मीराबाईंचं, माहितीये का तुम्हाला? लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठी जो होगा देखा जाएगा, तुम हमारे हैं प्रभु जी हम तुम्हारे थे तुम हमारे ही रहेंगे ओ मेरे प्रियतम. हा, अखेर सर्व संत महात्म्यांनी नात जोडलं तर ते कोणासोबत जोडलं? देवासोबत. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. देवा व्यतिरिक्त काहीच नाही. संत महात्म्यांनी मागितलं, संत महात्म्यांनी देवाचं चिंतन केलं की देवा तुझा विसर आम्हाला जन्मोजन्मी व्हायला नको. आपण देवाला प्रार्थना करतो की देवा माझा परिवाराला सुखी ठेव. म्हणजे हा कायम आहे आपला आला स्वार्थ भ्रमात जीवन जगतोय आपण. आपली पहिली प्रार्थना राज देवले, देवबा मना पिंट्यानं लगीन होऊ दे, सांगतास ना आज, मना बावड्यानं लगीन होऊ दे, देवा माझ्या लेकरांना सुखी ठेव, असं सांगता ना. असं सांगता ते का सुखी ठेव लेकरांना? जोपर्यंत आमचं म्हातारपण सुखात जात नाही, आमच्या किरडीला त्यांचा खांदा लागत नाही, आमचे हे नाशवंत देह पवित्र होत नाही, आमच्या हाडांचं सोनं होत नाही, तोपर्यंत माझ्या लेकरांना सुखी ठेव असं म्हणताना माय हा तुमचा काय आहे मग? स्वार्थ आहे. पण ते लेकर सुद्धा देवाला प्रार्थना करता, अरे पांडुरंगा पांडुरंगा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव. कुठपर्यंत सुखी ठेव? बघा त्यांना हसू येते, ते हसले ना त्यांना समजून गेले ते. कुठपर्यंत सुखी ठेव? कुठपर्यंत सुखी ठेव म्हणता ते माय? अरे पांडुरंगा माझ्या आई वडिलांना सुखी ठेव. पण कुठपर्यंत सुखी ठेव? जोपर्यंत म्हणे भिगोंटी बना घरमा येत नाही. भिंगोटी समजी राहिनी ना? जोपर्यंत म्हणे भिंगोटी घरमा येत नाही तोपर्यंत मना मायबापले सुखी ठेव. आणि म्हणे भिंगोटी घरमा म्हणे की मया दल्ला दल्ली गचकी गयात पुचकी गयात तरी काही टेन्शन नाही. मग मला सांगा जीवन कोणासाठी जगतोय आपण? जीवन जगण्यामागचा फक्त आपला एकमेकांचा काय आहे? स्वार्थच आहे. जन्माला आलो आहोत ना तर मग ह्या देहाचं आपण सोनं करून घेतलं पाहिजे. कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला सांगितलं, म्हटले अर्जुना नाती तुटले असतील तर तुटू दे, रक्ताच्या नाती सुद्धा तुझ्या कामात येणाऱ्या नाहीये. आणि माणूस मेला असेल ना
तर मरू दे. ते मेलेल्या माणसाचं सुद्धा तू दुःख मानू नको आणि तुटलेल्या नातींचं सुद्धा दुःख मानू नको. अर्जुनाने सांगितलं, म्हटलं परमात्मा मी कधी त्याचा खेद केला तर काय होणार हो. म्हटले तू कधी त्याचा मोह केला तर तुला त्याच्या डबलचं दुःख भोगावं लागणार आहे. म्हणून माणूस मेला तर मरू द्या, नाती तुटल्या तर तुटू द्या, रक्ताच्या नाही पण दुसऱ्या सुद्धा आपल्याला जुळून जाता. सगळी बहीण लांब गेली असेल तर दुसरी बहीण येतेच, तुम्हाला सांगू का. पण प्रेम हे महत्वाचं आहे बरं. सगळा भाऊ कामात आला नाही ना तर मित्र आपला भाऊच असतो, एवढं लक्षात ठेवा. भाऊ जेव्हा कामात येत नाही तेव्हा आपला मित्र कामात येतो, तो खरा भाऊ असतो. विठला विठा विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून कोणी कोणी जन्माला येणार आहे, कोणी कोणी चाललं जाणार आहे. त्या गोष्टींचा आपण खेद करू नका. सुरदासजी महाराजांनी सांगितलंय, इन मस्तों की बस्ती में, ओ इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई, इन मस्तों की बस्ती में रोती है सारी दुनिया रे दुनिया, रोती है सारी दुनिया रे दुनिया, जाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में, इन मस्तों की बस्ती में. काय सांगितलं, इन मस्तों की बस्ती में आता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में रोती है सारी दुनिया रे दुनिया, रोती है सारी दुनिया रे दुनिया, जाता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. कोणी कोणी जन्माला येणार आहे आणि कोणी कोणी चाललं जाणार आहे आणि लोक त्यांच्यासाठी रडणारे आहे. मग जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे. नाहीतर मग रंग ललियों की गलियों में सब लोग भटकते हैं, पर लेकिन हो प्रभु प्रेम की गली में, प्रभु प्रेम की गली में आता है कोई कोई इन मस्तों की बस्ती में. सांगितलं सुरदासजी महाराजांनी, जिथं तमाशा चालू असणार, जिथं रंगबाजी चालू असणार तिथं सर्व लोक भटकणारे आहे. ज्यांच्या तोंडात दात नाही ते सुद्धा म्हणता गंमत कशी आली होती, गंमत ओ गंमत वाला तुम तोंड मला दात पडी गया, गंमत विचाराय नका. हा जेले दिखत नाही तो सुद्धा सांग गंमत कशी होती, ओ गंमत कशी होती. हा भज्जे पहा ना तुम्ही, हे डोळे कशासाठी दिलेले, हे कान कशासाठी दिलेले, हे मुख कशासाठी दिलेले, फक्त त्या परमात्म्याचं रूप पहा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. डोळे घ्या रे तुम्ही सुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. तेने तो जोडसी नारायण, जोडसी नारायण. हो गाईन गुणात याते, धीवरे जाती रे, धीवरे जाती रे. ओ जोया भिवरे जाते रे, भिवरे जाते ओ तेरे. वा वा. डोळे तुम्ही घ्या रे सुख आणि पहा विठोबाचे मुख. पंढरपुराला जा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं, मुख पाहिलं की माझ्या संत महात्म्यांच्या जीवाला समाधान व्हायचं. संतांना संसारात नाही बरं माझे संत महात्मे समाधानी,
संत महात्मे कधी पंढरपुराला गेले, पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं, पांडुरंग परमात्म्याचे चरण पाहिले की माझ्या संत महात्म्यांना झाले समाधान. तुमचे देखील चरण आता उठावेसे मना येत नाही नारायणा. संत महात्म्यांना माझ्या पांडुरंग परमपित्याचे चरण दिसले की समाधान. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. अंतरालिया एक सुख आहे, अंतरालिया एक सुख आहे. संसारी आलिया एक तो करावे, संसारी आलिया एक तो करावे. आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे. हो, आठवावे पाय विठोबाचे, आठवावे पाय विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. माझ्या संत महात्म्यांना परमपित्याचे चरण पाहिले की जीवाला समाधान व्हायचं. पण मात्र संसारात देवाने त्यांना दुःख पण दिलं, संसारात देवाने त्यांना सुख सुद्धा दिलं. पण माझे संत महात्म्यांनी सुखात सुद्धा समाधानच मानलं आणि दुःखात सुद्धा समाधानच मानलं. पण संतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? आपल्याला दुःख आलं तरी आपलं जीवन समाधानी नाही आहे, आणि आपल्याला सुखाची प्राप्ती झाली तरी आपलं जीवन समाधानी नाहीये. पण असं आहे, देवाने म्हणजे आपलं गत जन्माचं काहीतरी पाप शिल्लक असतं, ते ह्या जन्मात आपल्याला ते भोगावं लागणार आहे, दुःख ते भोगावंच लागणार आहे. पण आपल्याला कधी देवाची भक्ती करत असताना, पंढरपूरची वारी करत असताना, नित्यनेम देवाचं नामचिंतन करत असताना, एवढं कधी आपण सेवा करत असताना कधी आपल्याला दुःखच भोगावं लागत असणार तर आपण सहजपणे देवाला दोष देतो. कोणाला दोष देतो आपण? देवाला. कोणाला देतो? देवाला. आपण कधी पंढरपूरची वारी केली, देवाचं नामचिंतन केलं आणि तरी आपल्याला दुःख भोगावं लागत असणार तर आपण कोणाला दोष देतो? देवाला दोष देतो. पण मला तरी वाटतं देवाने कधी आपल्याला दुःख दिलं असतं तर माझ्या संत महात्म्यांनी अभंगांमध्ये असं लिहून ठेवलेलं नसतं, नामाच्या चिंतने आणि 12 वाटा परती विघणे, किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट तर आलं दुर्घट भव सिंधू. लिहिलं असतं का त्यांनी असं? त्या देवाचं नामचिंतन केलं तर दुःख 12 वाटांना पडून जातं. मग आपल्याला कधी देवाचं नामचिंतन करत असताना दुःख भोगावं लागत असणार तर आपण दोष कोणाला देतो? देवाला. देवाचा तिथं काही संबंध नाहीये. जेव्हा जेव्हा देवाचं नामचिंतन करत असताना आपल्याला कधी दुःखच भोगावं लागत असणार, समजून घ्यायचं गत जन्माचं काहीतरी केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती हरिमुखी घाता हरपली चिंता. नाथ बाबांनी सांगितलं की केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. किती आले आणि किती चालले गेले. मग कर्म करत असताना माणसाने कर्म कसे केले पाहिजे? कर्म कसे केले पाहिजे? चांगले केले पाहिजे. एकमेव मनुष्य देह असा आहे, मनुष्य जन्म असा आहे, आपल्याला पापही कळतं आणि गहे नान नाही खोटे, आणि गहे नान नाही खोटे. हे आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोटे. होयाची देई गणे देवाचे भजन, माझी देई गडे देवाचे भजन, याची देई गणे देवाचे भजन. माझी देई गडे देवाचे भजन. हो आणि गहे नान नाही खोटे, आणि गहे नान नाही खोटे. आणि कहे ज्ञान नाही कोठे, हो आणि कहे ज्ञान नाही कोठे. ऐको याच देई घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटे. या मनुष्य जन्म प्राप्त झालाय ना, या जन्मातच आपल्याला देवाचं भजन घडू शकतं. मला सांगा, कुत्रे, मांजर, बोखा हे जे आहेत हे देवाचं चिंतन करता का?
हा का हो देवाचं चिंतन करता का ते नाही. माले सांगा बोक्याले कधी समजतं कोंबडी खाणं पाप से बुवा, तर बोक्या कोंबडी खाता का? खाता का बाबा? तो अजिबात खाता नाही. तो कितला पाय ना बोक्याशे काय माय कितला पाय ना बोक्या आहे तो. त्याले कधी समजे जातं कोंबडी खाणं पाप शेत, तो बोक्या कोंबडी खाता का? पण असा बर आज शेतस त्या कितला पाय ना शेतस म्हण्या माय खरं बोलतीन त्या कितला पाय ना शेतस माय. हा तो चार पायना बोक्याले समजतं कोंबडी खाणं पाप शेत, तो खाता का? पण या टिंब टिंब पायना बोक्याले समजस तरी तो खावाशिवाय राहत नाही. हा म्हणजे मला सांगा पशु काय पाप पुण्य जाणीती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु पक्ष्यांना पाप आणि पुण्य कळालं असतं तर त्यांनी पाप केलं असतं का? हा नाहीच केलं असतं. आपल्याला पापही करतं आपल्याला पुण्यही करतं, पण आपण काय करतोय? काय करतोय आपण? पहिले म्हणायचो आपण शाळेत उजेडात होते पुण्य. म्हणा ना, आहे का? म्हणता येतं का? उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. दृष्ट दुर्जनांचे कैसे घडे लोक सेवा, उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. हे आपल्याला ऐकायला पण गोड वाटतं, हे आपल्याला म्हणायला पण गोड वाटतं, पण किती लोकांनी या प्रार्थनेचा आदर्श घेतला आणि जीवन जगता आहेत. पण सध्याला काय चालू आहे? उजेडात होते पाप अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. आणि पहिले काय? दृष्ट दुर्जनांची कैशी, हा म्हणजे दृष्ट लोकांची पण सेवा घडायची. गडे लोक सेवा उघडदार देवा उघडदार देवा. तुम्ही म्हणणार महाराज उजेडात कोणतं पाप होतंय? सांगू 2 मिनिटात. उजेडामध्ये पत्ते खेळणं सुद्धा पाप आहे, सट्टे लावणं सुद्धा पाप आहे, आणि निवडणूक आली की टेबला खालून पैसे घेणं सुद्धा पाप आहे. उजेडात होते पाप अंधारात पाप. अंधारात पाप सांगू का? हा रात्री काय करायचं? आई वडिलांच्या कमरेत लाथा टाकायच्या रात्र झाल्यानंतर. म्हणजे असं बाहेर देखील यावानं पहिले कोणी देखील आहे ना कमाले, मग दरवाजा बंद करा ना मग टाका ना. म्हणजे अंधारात सुद्धा पाप होतंय. म्हणजे या आपण काय करतोय? आपल्याला पुण्यही कळालं आपल्याला पापही समजतं तरी आपण काय करतो आहे? पापच करतोय. पापाचे कडप पडते पुढे. एकीकडे पाहायला गेलं तर भक्तीचा विस्तार चांगल्या प्रकारे होतोय, पुण्य चांगल्या प्रकारे वाढतंय, एका प्रकारे देवाची भक्ती चांगल्या प्रकारे वाढली आहे. पण तुम्हाला सांगू एका ठिकाणी माझा मुक्काम झाला आणि रात्र झालेली होती, 12 वाजलेले होते. आणि 12 वाजल्यानंतर म्हाताऱ्या बाबांच्या घरी माझा मुक्काम होता. पण त्या घरणाचा बटा बल्ब उडी जायला होता. त्या घरमा लाईट होतात का? अजिबात लाईट होतात नाही. त्या घरमा लाईट होतात नाही. मी बाबाले सांग म्हणतो बाबा तू आटे अंधारामा जपाडशी का आमले? बाबा म्हणे 2 मिनिट थांबा, असा येस असा जास. म्हणतो बाबा एवढी रात्री दुकान उघडं वही का? म्हणतं बाबा म्हणे तुमले काय करणे पडान म्हणे तुम्ही गुच्चू. हा बाबाले माने म्हणे बाबा पडा म्हणे गुच्चू. बाबा बाहेर या 2 मिनिटांमा बोला आणस म्हणे. म्हटलं चालेल. बसलो आम्ही. बाबा असा गया आणि असा उन्हा हावल्या म्हणे बल. मी विचार मग पडी गहू म्हणतं एवढा रातले बाबासाठी दुकान कोणी उघडावई? म्हटलं बाबा मन डोकावर हात ठेवा. बाबान मन डोकावर हात ठेवला. मग बाबा खरं बोली भो. मग दुकान उघडं होतं. बाबा तुमने शपथ आहे म्हणे कोणलेच सांग जा नका. त्या प्रदीप बाबा मिश्रांनी सांगेल होतं ना बटा महादेवना मंदिर मला पपुटा बाजूला जायले
असा बल्पच बल्प लायला होतात म्हणे तटून एक काढी लग्न म्हणे मी. मग मला सांगा अंधारात पाप ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याची माप. मला सांगा एकीकडे लोक बल्ब लावत आहे आणि एकीकडे लोक तेच लावलेले बल्ब काढता आहेत. म्हणजे पाहणं तुम्ही एकीकडे भक्ती वाढली आहे आणि एकीकडे पाप सुद्धा वाढले. माय सांगू का तुम्हाला, तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये एक लोटा जल घेऊन जाच, एक लोटा जल आणि सारे समस्या का हल. पण जिसके मन में होगा छल तो क्या करेगा एक लोटा जल, काहीच करू शकत नाही ते. नाहीतर मग म्हातारा मायबाप सगळ्याला सांगतात एक ग्लास पाणी देव बहीण, ओ बाई एक ग्लास थांबा, महादेवना मंदिरवर जास लोटा टाकीयस आणि मला सांगा महादेव घरी का नाही येणार. तुम्ही घरी आई वडिलांना चांगल्या प्रकारे सेवा करा, पाणी मागितलं पाणी द्या, चहा मागितली चहा द्या. तुम्हाला खोटं नाही सांगत, मंदिरातला महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हा तुम्ही जाऊ नका कुठं. कलियुगामध्ये हे जे मंदिर आहे, मी थोडं तर्क मध्ये बोलणार आहे आता. हे जे मंदिर उभे ना हे कशासाठी माहितीये का, तुम्हाला मंदिरातला देव भेटणार नाही ना, प्रसन्न होणार नाही. संसारामध्ये संसारी व्यक्तीचं मन जे आहे ते उद्विग्न झालेलं असतं, त्याच्या मनाला कुठंतरी शांतता लागावी, त्याच्यासाठी हे मंदिर आहे. तू मंदिरात जाय आणि तुझ्या मनाला प्रसन्न करून घे. हा मंदिर हे प्रसन्न करायचं साधन आहे. तुम्हाला सांगू का कलियुगामध्ये मंदिरातला देव तुम्हाला भेटणार नाही. माझ्या संत महात्म्याने तुम्ही म्हणणार मग पंढरपूरची वारी करायचे, मग त्या पांडुरंगाच्या मंदिरात पांडुरंग कस काय दर्शन द्यायचा बुवा. अगोदर संत महात्म्यांनी पंढरपूरच्या वारीमध्ये कुत्र्यात सुद्धा देव पाहिला, माणसात सुद्धा देव पाहिला. कोणाही जीवाचा त्यांनी मसरच केला नाही. कोणाही जीवाचा नगडो मसर आणि वर्मसर वेश्वर पूजनाचे. नामदेवरायांनी कुत्र्यात देव पाहिला, नाथबाबांनी गाढवात देव पाहिला. मला सांगा आपल्याला माणसात देव दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे. अगोदर माझ्या संत महात्म्यांनी जीवामध्ये देव पाहिला. कुठं पाहिला? जीवात देव पाहिला, माणसात देव पाहिला. तेव्हा तो पंढरपूरचा विठ्ठल त्यांना प्रसन्न झाला. मग अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भिकाऱ्यात देव पाहिला. माणूस द्या मज माणूस द्या आणि भीक मागता प्रभू दिसला. आपल्याला भिकाऱ्यात सुद्धा देव दिसत नाही. अहो आई वडिलांच्या कमरेत लाथा टाकायला लोक मागे पुढे करत नाही. त्यांना काय भिकारी माणसामध्ये देव दिसणार आहे का? घरापुढे कधी भिकारी आला तर आपण त्याला भीक देत नाही, पैसे देत नाही, पण शिवीगाळ केल्याशिवाय त्याला राहत नाही. त्याला आपण शिवीगाळ केली समजून घ्या, त्याच्या अंतःकरणामध्ये जो माझा राम बसलेला आहे त्याला दुःख झालं. हा देव तुम्हाला मंदिरात भेटणार नाही. हा देव तुमच्या आणि माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला आहे. तुझे में राम मुझ में राम, राम सब में समाया है, कर लो प्यार जगत से कोई नहीं पराया है. तुमच्यात राम आहे, माझ्यात राम आहे. सर्व घटी राम देहा देही एका, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. हो सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी, हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरी मुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हो म्हणा. माऊली महाविष्णू ज्ञानोबरांनी सांगितलं की राम हा सर्वांच्या देहामध्ये बसलेला आहे. सर्वागटी राम विठ्ठल जळी स्थळी भरला, रिसा ठाव नाही उरला, अशी म्या दृष्टीने पाहिला,
कणाकणामध्ये आहे. खांब्यातून सुद्धा भक्ताच्या रक्षणासाठी देव प्रगट झाला. चला ना, भागवत चालू आहे ना इथं. भक्त प्रल्हादासाठी देव कुठून प्रसन्न झाला? हा, खांब्याशी लात मारिती दुर्जन स्तंभी नारायण प्रगटला. हा, कुठून नारायण प्रगट झाला? खांब्यामधून माझा नारायण प्रगट झाला भक्त प्रल्हादांच्या रक्षणासाठी. मग मला सांगा, विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. मला सांगा, विठ्ठला प्रत्येकामध्ये आहे. तुमच्यामध्ये राम आहे, माझ्यात राम आहे. सर्वागटी राममध्ये हा दे एक सूर्यप्रकाशक सरसरश्मी. हा जो कलियुगामध्ये मंदिरातला जो देव आहे, हा फक्त तुमच्या आमच्यासाठी काय आहे? मग आधार आहे. म्हणजे झालेले भांडणं आपले बंद व्हायला पाहिजे. देवाची शपथ टाकली की आपण 2 पाऊल मागे वसरून जातो. आमच्या बहिणीसनी कधी एखादी भांगड चांगल्या प्रकारे चालू जाई, जी पटिसले तेल लावा लोक भांगडी लागस. येस ना माय, ही लागस. आणि एखादी बहिणीला सांगते तर त्या देवनी तुला शपथ आहे, भांडण आवरले, लगेच मागे वसायचं. म्हणजे देवाचं अस्तित्व मान्य आहे त्यांना. देवाची शपथ आपल्याला लागते. आपली श्रद्धा देवावरती आहेच, म्हणून आपण देवाचं भजन केलंच पाहिजे आणि सावध राहिलंच पाहिजे. सावध झालो हरी चालो जागरणा. हा, सावध झालं पाहिजे. देवाने हा आयुष्य आपल्याला 100 वर्षाचं दिलेलं आहे. 50 वर्ष आपले झोपेत चालले जाता आणि हातामध्ये फक्त किती वर्ष उरता? 50 वर्ष. अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय काय. भजनासी उरले ते पायेगा राम राम स्मरादी. 100 वर्षाचं आयुष्य दिले ना प्रभू परमपित्याने, तर आपण त्याचं सोनं करून घेतलं पाहिजे. मंदिरातला देव सांगू अजून कोणासाठी येतो? जो घरामध्ये आईला आई म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, गावातल्या माणसांना माणूस म्हणत नाही. आणि तो व्यक्ती कधी रात्रंदिवस देवाची भक्ती चांगल्या प्रकारे करत असणार, त्या माणसाला सांगावं लागतं, अरे बाबा, रात्रंदिवस तू मंदिरातल्या देवाची भक्ती चांगल्या प्रकारे करतोय आणि घरी आईला आई म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, बापाला बाप म्हणत नाही. तुला सांगू काय गोष्ट? जेवढं महत्व तू त्या मंदिरातल्या देवाला देतो ना, तेवढंच महत्व घरच्या आई वडिलांना, भावाला, बहिणीला आणि गावातल्या लोकांना दे. मंदिरातला देव तुझ्या घरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा मंदिरातला देव आहे. नाहीतर बऱ्याच लोकांचं काय झालंय, घरी आई वडिलांना लाता मारायच्या. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. हो माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहू माने. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. म्हणजे आई वडिलांना लाता मारायच्या आणि देवाची भक्ती करायची, तेव्हा काही देव आपल्याला प्रसन्न होणार नाही. चला ना, तुम्ही पंढरपुरामध्ये जेव्हा काहीच होतं नाही, तेव्हा फक्त कोण होतं पंढरपुरामध्ये? पुंडलिक नावाचा एक भक्त होता. तो कोण होता? तो पापी होता. पापी नाही म्हणता येणार. त्याने आई वडिलांना पत्नीचं ऐकून मारलं, घराच्या बाहेर काढलं आणि घराच्या बाहेर काढल्यानंतर त्याचा विचार आणि त्याचा बुद्धीचा पालट झाला. त्याला प्रथम दर्शन म्हणजे माझ्या साधू महात्म्यांचं झालं. त्याने जर अगोदर आई वडिलांना मारलं, हो, घराच्या बाहेर काढून दिलं, आई वडील निघून गेले बिचारे काशी यात्रेसाठी, पण पुंडलिकाला साधू महात्म्यांचं दर्शन झालं. तर साधू महात्म्यांकडे पाहिलं माझ्या पुंडलिकाने, तर ते साधू महात्मे त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते. विचारलं, म्हटले, माझे आई वडील दिसले तुम्हाला? साधूंनी सांगितलं, बाबा, मी माझ्या आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करतोय. माझ्या आई वडिलांच्या सेवेचं महत्व मला माहिती आहे. तुझे आई वडील कुठे गेले मला माहित नाही. साधू म्हणजे कोण? नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. नावडे जन, धन, माता, पिता, त्यांना म्हणता साधू. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, धन, माता, पिता.
म्हणजे त्यांचा विषय विषय झाला आणि त्या विषयच नारायण झाला. कारण का त्यांचा विषय नारायण झाला? त्यांना माता आवडत नाही, पिता आवडत नाही, धन आवडत नाही, जण आवडत नाही. आणि तेच साधू महात्मे कधी आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करत असणार तर आई वडिलांचं सेवेचं महत्व फार मोठं आहे. पुंडलिक पुढं गेला, दुसऱ्या साधू महात्म्यांचं दर्शन झालं. दुसऱ्या साधू महात्मे सुद्धा आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करत होते. विचारलं, माझे आई वडील दिसले तुम्हाला? म्हटले, बाबा तुझे आई वडील कुठं गेले मला माहीत नाही, पण मी मात्र माझ्या आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करतोय, मला माहिती. म्हटले, माय बापाच्या सेवेचं महत्व काय असतं. पुढे गेला, भेटले ना पुंडलिकाला, आई वडील घरी आणले, आई वडिलांची सेवा चांगल्या प्रकारे करायला लागला. नारद महर्षींना माहीत झालं आणि नारद महर्षी गोकुळात गेले आणि गोकुळात गेल्यानंतर कृष्ण परमपित्याला प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदव्यापका जनार्दना आनंद गणा विनाशा. सांगितलं परमपित्याला. म्हटले, तुम्हाला गोकुळातनं पंढरपुरामध्ये यावं लागणार आहे. म्हटले, का पंढरपुरात यावं लागणार आहे? त्या पुंडलिकाने अगोदर आई वडिलांना मारलं, साधूंचा उपदेश झाला, आई वडिलांना पुन्हा घरी आणलं आणि चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा मात्र तो करायला लागला आहे. त्याची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे. कृष्ण परमात्मा पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये आल्यानंतर पुंडलिकाच्या घरी गेले. पुंडलिकाची चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा मात्र चालू आहे. सेवेत विक्षेप करायला लागले पांडुरंग, बोलायला लागले पुंडलिकासोबत. पण पुंडलिकाने सांगितलं, म्हटले, देवा बोलू नका, तुमच्या सेवेपेक्षा माझ्या आई वडिलांची सेवा. वीट पडलेली होती, वीट दिली, विटेवरती उभं राहा, कटेवरती हात ठेवा, नजर नासाग्रेवरती घ्या, जगाच्या मालकाला. त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा पुंडलिके उभा केला, पुंडलिके उभा केला, रूप सुंदर सावळा, रूप सुंदर सावळा, देवा भावाचा केला, देवा भावाचा केला, पुंडलिकाने त्या जगाच्या मालकाला विटेवरती उभं करावं, कटेवरती हात ठेवायला लावले, नजर नासाग्रेवरती ठेवायला लावली, जगाच्या मालकाला बांधून टाकलं. रुक्मिणी आई साहेब तिथपर्यंत आल्या. म्हटले, माझ्या पतीला बांधून टाकलाय, आपण गेलंच पाहिजे. पुंडलिकासोबत बोलायला लागले रुक्मिणी आई साहेब. त्यांना वीट दिली. म्हटले, तुम्ही सुद्धा विटेवरती उभं राहा, कटेवरती हात ठेवा, नजर नासाग्रेवरती घ्या. योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा आणि चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. मला सांगा, आता 28 युगाचा परमात्मा त्या पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करत असताना उभा केला. मग कसा उभा राहिला तो? हा, बऱ्याच सुभाषितकारांना सुद्धा प्रश्न पडला होता, उभा कसा राहिला विटेवरी. हा, म्हटलं उभा कसा राहिला? पण योगी 28 विटेवरी उभा, वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. ज्ञानोबरांनी वर्णन केलेले चौवेदी जाण साही शास्त्री कारण आणि 18 पुराणे हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण किती झाले माय? 28 झाले. 4 वेदांना 6 शास्त्रांना आणि 18 पुराणांना माझ्या हरीच्या गुणाचं वर्णनच अजून करता येत नाही. अजून सुद्धा अखंडपणे अविरत भावाने हरीचं नामचिंतनच करत आहेत. म्हणून 28 युगाचा परमात्मा पंढरपुरामध्ये उभा आहे. अजून सांगू तुम्हाला, भागवतानुसार सांगू का? भागवत चालू आहे. ताई साहेबांनी सांगितलं असेल, ताईंचं नाव काय, अर्चना ताईंनी सांगितलं असेल बहुतेक. इथं 14 मनमंत्र आहे. 14 मनमंत्रांपैकी कथा मोठी आहे, ती विस्तार करायचा नाही मला. 14 मनमंत्रांपैकी आता चालू आहे ते 7वं मनमंत्र, त्याचं नाव आहे वैवसत मनमंत्र. 7 गुणिला 4 करा, किती झाले? सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आता चालू आहे कलियुग 4. 7 गुणिला 4 करा, किती झाले?
28 हा भागवतानुसार धरलं तर असा 28 युगाचा परमपिता पंढरपुरामध्ये 28 युगापासून उभा आहे. विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, नजर नासाग्रेवरती हा सुखरूपाईसा तुझा कोण सांगा आणि माझा पांडुरंगा सारिका तो. संत महात्म्यांना पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं तर सुखाची प्राप्ती व्हायची आणि समाधानी माझे संत महात्मे होते. मग मला सांगा, पंढरपुरामध्ये पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली तर गोकुळातला कृष्ण सुद्धा पंढरपुरामध्ये आला. मग मला सांगा, आई वडिलांचं सेवेचं महत्व काय आहे? मग आपण सुद्धा मंदिरात नाही गेलं, कीर्तनकार बाबा लोकांचे पाय नाही धरले तरी चालेल, रात्रंदिवस आई वडिलांना नमस्कार करा, भविष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही. आमचे पाय धरू नका. आमचे पाय धरून तुमचं कल्याण होणार का? मी काही सांगू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना नमस्कार करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठला बराच जण म्हणतात तुमना पाय आमना घरलेला आहे द्या बुवा, या एवढा चांगला आहेत. आमना पाय तुमना घरले लावतो, तुमनं चांगलं होतं तर आम्ही आमनाच घरले रोज लायले जात जातो आमना पाय. हा नाही ना, हो ही सर्व माया आहे. बाबा तुमचे पाय कणी आमच्या घराला लावून द्या, याच्या मागे काय आपल्याला स्वार्थ आहे का? आमनं बरं वय जाईल. पण संत महात्म्यांनी इकडे नामदेव रायांनी सांगितलंय, ममता रूपी माय मारून टाका, मोहारूपी बापाला मारून टाका आणि चरण धरावे बा एकाचे. काय सांगितलं? ममता रूपी माय मारा, मोहारूपी बापाला मारून टाका, माय बाप दोन्ही जिबीचे मारावे आणि चरण धरावे बा एकाचे. काय सांगितलं? ममता रूपी माय मारा, मोहारूपी बापाला मारलं, एकाचे चरण धरा. कोणाचे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि तेने वेना जीवा सुख नोये. कोणाचे चरण धरायची गरज आहे का? मग आपल्याला कोणाचे चरण धरू नका, फक्त त्या देवाचे चरण धरा. त्या देवाचं चरण धरलं तर देवाच्या विषयी अंतःकरणामध्ये भाव प्रगट झाला आणि भाव प्रगट झाला की भक्तिरूपी बहीण प्रगट झाली. भक्तीचा आणि भावाचा विवाह लागला आणि त्यांचा विवाह लागल्यानंतर आपण मोक्ष पदाला प्राप्त झालो. भावाचं लग्न बहिणीशी लावावे आणि तरीच पावावे मोक्ष पदा. भावारूपी भाव देवाविषयी अंतःकरणामध्ये भक्तिरूपी बहीण प्रगट झाली आणि आपण मोक्ष पदाला प्राप्त झालो. मग मोक्ष पदाला प्राप्त व्हायचं असेल तर पुढे सांगता, सद्गुरु रूपी ब्राह्मण आपण गुरु करायला पाहिजे. आयुष्यात जन्मात येऊन आपण काय केलं पाहिजे? गुरु केला पाहिजे. बरं, आणि गुरु चांगला करायला पाहिजे. नाही तर बराच गुरु आहेत, चंदनना माडा टाकल्या रविवार सोमवार बट चालच मग तुमले चंदनना माडा टाकल्या मग तुमले चाली राही. अहो कोणता गुरुनाने आहे असा? माझा महाराष्ट्रामध्ये माझा तत्वनिष्ठ संप्रदाय म्हणजे तो कोण आहे? माझा हा वारकरी संप्रदाय आहे. हा वारकरी संप्रदाय आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचा नाहीये. हा वारकरी संप्रदाय माझा भगवान भोले शंकरांचा आहे. विठला विठाला. या वारकरी संप्रदायाची स्थापना केली असेल तर अगोदर माझ्या भगवान भोले शंकरांनी. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला आदले सहज स्थिती, मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला, गोरक्ष वडला गैनी प्रती, गैनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवासार सोजविले. मग मला सांगा, वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? आदिनाथांनी केली. आदिनाथांनी केली. मग आपण गुरु करत असताना गुरु हा चांगलाच केला पाहिजे. श्री गुरु सारी का असता पाटीरा का, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. सद्गुरु रूपी ब्राह्मण आपण गुरु केला आणि वासनारूपी गाय मारून टाकली आणि मनारूपी गाढवाचं आराध्य केलं. मग कुठं करायचं त्या मनारूपी गाढवाचं आराध्य? पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ करायचं. आणि चरणावरती ते आराध्य केलं की त्या देवाचा मंत्राचा आपण जप करायचा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. हा जो मंत्र आहे ना, ज्ञानोबरांनी पण सांगितलं, रामकृष्ण नामे धोन्नी साजे हृदयी मंदिरे स्मराकारे. रामकृष्ण नाही म्हटलं तरी चालेल. ज्ञानोबरांनी सांगितलं हरी हरी हरी.
मंत्र हा शिवाचा म्हणती जेव्हाचा तया मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष. मग मला सांगा जो हरी हा मंत्र आहे हा कोणाचा आहे मग भगवान भोले हरी 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 मंत्र हा शिवाचा. 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 आवा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. ममती देवाचा काय मोक्ष. ममती देवाचा काय मोक्ष. हरी 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 हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती जेवाचा दया मोक्ष. मनती जेवाचा दया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. हरी 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 मंत्र हा शिवाचा. ज्ञानोबरांनी पुरा दिला की माझ्या आदिनाथांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. मग हरी हा मंत्र कोणाचा आहे शिवाचा आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा तया मोक्ष. कारण हे जे ज्ञान आहे ते सर्व माझ्या आदिनाथांपासूनच त्यांची सुरुवात आहे. अगोदर नाथ संप्रदाय आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला आणि गोरक्ष ओढला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्तीनाथांकडनं ते ज्ञान आलं आणि निवृत्तीनाथांकडनं ज्ञानोबारायांनी काय केलं लोपले ज्ञान जगी हित ज्ञानाचे कोणी नोकर आरती ज्ञान राधा महाकेवल ज्ञान सेविती साधू संत. ज्ञानोबारायांनी सर्व ज्ञान काय केलं चोजून घेतलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी. पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. ज्ञानोबरायांनी सर्व लोपलेलं ज्ञान चोजून घेतलं. आणि पाहायला गेलं तर अंडरलाईन जरी केली ना तुम्ही ज्ञानोबरायांच्या आरतीमध्ये लोपले ज्ञान जगी इथं नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी. म्हणजे ही माझ्या ज्ञानोबरायांची जन्म तारीख आहे. विठ्ठला ठलाव 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 विठ्ठल. मग ज्ञानोबारायांना ज्ञान प्रकट झालं तर ज्ञानोबारायांचा ज्ञानाचा पाया रचला गेला. तुकोबारायांचा वैराग्याचा वारकरी संप्रदायासाठी कडक झाला. नाथबाबांचा शांततेचा खांब दिला गेला आणि नामदेवरायांचा भक्तीचा विस्तार पंजाब राज्यापर्यंत झाला. असा माझा हा वारकरी संप्रदाय उभा राहिला. विठ्ठला ठलाव ठलाव मग ह्या माझ्या वारकरी संप्रदायामध्ये काळा पाहिला जात नाही ना गोरा पाहिला जात नाही. श्रीमंत पाहिला जात नाही ना गरीब पाहिला जात नाही. ज्ञानी पाहिला जात नाही ना अज्ञानी पाहिला जात नाही. हा सकडास येते हाय अधिकार आणि कलियुगी उद्धार. घटनट यावे शुद्ध होऊन जावे. घटनट यावे शुद्ध होऊन जावे. दोन्ही पीठी व्हावे तो कामेळा. दोन्ही पीठी व्हावे तो कामेळा. हो घटनट यावे शुद्ध होऊन जावे. घटनट यावे शुद्ध होऊन जावे. दोन्ही करावे वेळोवेळा. दोन्ही करावे वेळोवेळा.
पण्या खट नट यावे शुद्ध होऊन जावे असं म्हण का त्यासनी चिकना चिकना या आणि खरबडा खरबडा तथा जा असं म्हण का असं नाही म्हणत यासनी खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे सकळाच येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. म्हणजे ज्ञानी या अज्ञानी या काळा या गोरा या श्रीमंत या गरीब या म्हणजे इथं उंच निंचनेने काही भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखोनी या. मला सांगा सुदामा ब्राह्मणांची श्रीमंती पाहिली होती का गरिबी पाहिली होती देवाने नाही त्यांचा अंतकरणातला भाव पाहिला होता. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन त्याचा भेटीला गेला. सुदाम देवाचे मुष्टीभर पोहे माझ्या परमपित्याने खाल्ले. विदुराच्या कन्या खाल्ल्या विदुराचा भाव पाहिला. शबरी मातेचे उष्टे बोर सुद्धा खाल्ले. म्हणजे तिष्ठे भाव भक्ती देखो निया म्हणजे माझा देव फक्त भक्ताचा अंतकरणातला भाव पाहतो. थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला मुकेला थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला हो थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला थोर प्रेमाचा मुकेला आज दुष्काळ तयाला आज दुष्काळ तयाला आज दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा मुकेला अधिक काळ दयाला आजी दुष्काळ दयाला आजी दुष्काळ दयाला देव फक्त भावाचा भुका आहे. थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तर ऐका महिमा आवडीची बोर खाय भिल्लणीच्या. हे सुदाम देवाचे फके मारी कोरडीचे. फक्त देव भक्ताचा अंतकरणातला भाव पाहतो. आणि तुम्ही आपण काय पाहतो श्रीमंत पाहतो गरीब पाहतो काळा पाहतो गोरा पाहतो ज्ञानी पाहतो अज्ञानी पाहतो. बराच लोक असले वाटत मनासारखं सौंदर्य कोणले देल नाहीशे आणि मनासारखा देखना कोणी नाहीशे. आरसान पुढे एक एक तास वाकडा होताच द्या. मी कसा देखी राहिनो मी कशी दिखी राहिनो तू कशी दिखी राहिनी तू कसा दिखी राहिना तू कशी दिखी राहिनी. सांगू का तुले ज्या दिन देव तुना एक खटका उपाडी त्या दिन तुले सुपर नखाना लाईन मा बसाड दिन. समजी राहिनी भाषा काय मी कशी दिखी राहिनो मी कसा दिखी राहिनो मी कितला गोरा आहे. लाव पावडर लाव टुकणी पुडी लाव साबण जवळ तुना खटका उपाडी तवय तू सुपर्णखाना लाईन मा बसशी. सुपर्णकाचं काय कापलं होतं नाक कापी टाकलं होतं नाक मासा भराशतच. त्यासले वाटस की मनासारखा देखना नाही शे मनासारखी देखणी नाही शे. ओ बहीण श्रीदेवी कोठे मरणी श्रीदेवी कोठे मरणी माय आंग दवाना पाणीना टपमा. कसा मा मरणी आंग दवाना पाणीना टपमा. म्हणजे ते म्हणलंय ना एक भजन ना राम नाम लीनो ना कृष्ण नाम लीनो तूने भरी जवानी में तुम्हें मर तो जाना है चुल्लूभर पाणी में. म्हणजे श्रीदेवीने जवानीत काय तरुण अवस्थेत काय पैसा होता श्रीमंत ऐश्वर्य संपन्न जीवन होतं सौंदर्य चांगलं होतं देवाचं नाव नाही. तुम्ही मरतो जाना है चुल्लूभर पाणी में मृत्यू तिथंच झाला. म्हणून सौंदर्याचा अहंकार करू नका. बऱ्याच लोकांना वाटतं माझ्यासारखं ज्ञान नाही कोणाला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखात दे माझे. पण ज्ञानी माणसाकडे कधी दुसऱ्याबद्दल अंतकरणात प्रेम नसेल तर त्याचं ज्ञान काही कामाचं नाही आहे. पण मात्र अज्ञानी माणूस असेल आणि दुसऱ्याबद्दल अंतकरणात प्रेम असेल तर त्याच्यासारखा जगामध्ये ज्ञानी सुद्धा कोणी नाही आहे.
म्हणून ज्ञान किती याला महत्व नाही, प्रेम किती आहे त्याला महत्व आहे. ज्ञानाला प्रेमाची जोड आहे आणि धनाला दानाची जोड आहे. बऱ्याच लोकांना वाटतं माझ्यासारखी श्रीमंती कोणाची नाही आहे, माझ्यासारखा कोणीच नाही श्रीमंत. और राजा रावण माहिती होता का किती श्रीमंत होता तो? अफाट श्रीमंती होती. पण ज्याने त्याला दिलं होतं त्यानेच त्याच्याकडनं वापस सुद्धा घेतलं होतं. कारण का देणारा तो आहे, घेणारा तो आहे. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, ओ मेरे बाबा के दरबार में सब लोगों का खाता. हो जो जैसा ही कर्म करेगा वैसा ही फल पाता पाता. मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. हो क्या साधु क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, उसकी बही में लिखी हुई है सबकी कर्म कहानी. ओ बड़े बड़े इन जमा खर्च का सही हिसाब लगाता, ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, ओ मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. ओ बड़े बड़े कानून प्रभु के, बड़ी कड़ी मर्यादा, किसी को कवड़ी कम नहीं देता, किसी को दमड़ी जाता. ओ इसीलिए वो सब गाँवों का नगर सेठ कहलाता. ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, ओ मेरे भोले के दरबार में सब लोगों का खाता. तो कोणाला जास्त करत नाही आणि तो कोणाला कमी सुद्धा करत नाही. भरपूर काही त्याने देऊन टाकलं आणि त्याच्या दिल्याचा कधी आपल्याला अहंकार झाला तर तो आपल्याकडनं ते तात्काळ घेतल्याशिवाय राहत नाही. रावणाची लंका कोणाची होती माहिती आहे तुम्हाला? कथा चालू इथं, पण ही भागवत कथा आहे. रामायणात सांगितलेलं आहे. रावणाची लंका कोणाची होती सांगू का तुम्हाला? ती रावणाची लंका ही भगवान भोले शंकरांची होती. पार्वती मैयाने सांगितलं, म्हटलं मी सती जन्मात होती तेव्हा माझ्या बापाच्या घरी यज्ञ केलेला होता, तेव्हा मला बोलवलं नाही, आमंत्रित केलं नाही, तरी मी अट्टहासाने गेली. माझ्या सर्व बहिणींनी मला क्रोधित केलंय. तुझा पती नंगाट आहे, तो स्मशानात राहतो, अंगला भस्म लावतो, गळ्यामध्ये कवट्याची माळ आहे, गळ्यामध्ये हे सर्प आहे. पार्वती जन्मात तिला त्या गत जन्माची आठवण झाली बाबा, की मला तेव्हा माझ्या सर्व बहिणींनी चिडवलं होतं की तुझ्या पती नंगाट आहे. प्रभू परमपित्याला सांगितलं, म्हटलं प्रभू गत जन्मात सती म्हणून गेली होती, तेव्हा माझ्या सर्व बहिणींनी सांगितलं की तुझा पती नंगाट आहे, राहायला घर सुद्धा नाही. मग आता आपल्याला घर तरी पाहिजे म्हटले राहण्यासाठी. पार्वती मैयाने भगवान भोले शंकरांना सांगितलं, म्हटले प्रभू आपल्याला राहण्यासाठी घरी नाही आहे. भोले शंकरांनी सांगितलं, म्हटले पार्वती कुबेरांची आराधना कर, कुबेर देवता प्रसन्न होतील. पार्वतीने कुबेरांची आराधना केली, कुबेर देवता प्रसन्न झाले, तर कुबेरांनी सोन्याचं महल पार्वती मैयाला देऊन टाकलं. मग मला सांगा माय, नवीन घर उभं केलं, नवीन वास्तू उभी केली, तर आपण कोणाला बोलवतो पूजेसाठी? ब्राह्मणाला बोलवतो. त्याकडे ब्राह्मण कोण होता? रावण होता. रावणाच्या बापाचं नाव विश्रवा आणि आईचं नाव केकसी. विश्रवा हे ज्ञानी पंडित होते, पण आई जी होती केकसी ही राक्षस कुळाची असल्यामुळे रावणावरती आईचे संस्कार झालेले होते. रावण तिथं पूजा विधीसाठी गेला, तर पार्वती मैयाने सर्व काही पाहिलं, सोन्याचं घर दिलंय, रावणाला बोलवण्यात आलं, रावणाने पूजा केली. मात्र दक्षिणा मागायची वेळ आली. दक्षिणा मागायची वेळ आली तर माहितीये का तुम्हाला, भगवान भोले शंकर म्हणजे भोड दैवत आहे. कैलासीचा देव भोडा चक्रवर्ती आणि पार्वतीचा पती योगीराज शिव भोडा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोड दैवत आहे. रावणासारखी भक्ती कोणाची होती नाही. रावणावरती देव प्रसन्न झाले. म्हटले माग रावणा, काय मागायचंय? रावणाने मागता मागता दक्षिणेच्या स्वरूपाने सोन्याचं महलच मागून घेतलं, देऊन टाकलं. पार्वती मैया नाराज झाल्या. म्हटले प्रभू मला राहण्यासाठी तुम्ही एक घर मागितलं आणि तुम्ही दक्षिणाच्या स्वरूपाने रावणाला देऊन टाकलं. म्हटले पार्वती घाबरू नको, त्रेतायुगामध्ये रुद्र म्हणून माझा जन्म होणार आहे. मग झाला जन्म. संत महात्म्यांनी नामदेवरायांनी पुरावा दिला. पिंड घारीने जडपिला, ओ पिंड घारीने जडपिला,
अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. हनुमंतरायांचा जन्म झाला. कोणाचा जन्म झाला? हनुमंतरायांचा. पार्वतीला सांगितलं भगवान भोले शंकरांनी, त्रेतायुगात रुद्र म्हणून मी जन्माला येणार आहे. झालं ना ते अयोध्येमध्ये. पुत्र कोमेष्टी नावाचा यज्ञ करण्यात आला. वैशिष्ट्य ऋषी, विश्वामित्र ऋषी यांनी 3 पिंड दिले. कौशल्याला, कैकेयीला आणि सुमित्रेला. आणि कौशल्याचा अर्ध पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अर्धा पिंड घारीने झडपिला, अर्धा पिंड कौशल्य मातेला राहिला. मग रामचंद्र प्रभूंचं आणि हनुमंतरायांचं नातं काय झालं? मग काय झालं? भावाभावाचं झालं. म्हणजे एकीकडे हनुमंतराय आणि रामचंद्र प्रभू हे भाऊ सुद्धा आहेत, आणि एकीकडे गुरु शिष्य सुद्धा आहेत. लहान भाऊ मोठ्या भावासाठी दास्यत्व पद करणारच, त्यात काही शंका नाही. हनुमंतरायांनी दास्यत्व पद केलं. म्हणजे हनुमंतरायांचं आणि रामचंद्रांचं नातं काय झालं? मग भावाभावाचं सुद्धा आहे आणि गुरु शिष्याचं सुद्धा नातं त्यांचं आहे. पण शेवटी हनुमंतरायांनी रामाचंच भजन केलं आणि रामचंद्र प्रभूंचं भजन. अजून जरी हनुमंतराय हे भगवान भोले शंकरांनी सांगितलं पार्वतीला की मी हनुमंत म्हणून जन्माला येणार, तरी रामाने भगवान भोले शंकरांची पूजा केली आणि भगवान भोले शंकरांनी रामाचंच भजन केलं. श्रीराम जय राम जय जय भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. म्हणजे रामाने सदाशिवाची पूजा करायची आणि भगवान भोले शंकरांनी रामचंद्रांचं भजन करायचं. आणि इकडं हनुमंतरायांनी सुद्धा कोणाचं भजन करायचं? रामचंद्रांचं भजन करायचं. मग सर्व देवांचं भजन करण्यापेक्षा जन्मात येऊन अशी जोड करा, आईसी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. पार्वतीला सांगितलं भगवान भोले शंकरांनी माझा हनुमंत म्हणून जन्म झाला, आज तू माझी शेपूट बनून आली म्हटले. पार्वती कोण झाल्या? हनुमंतरायांच्या शेपूट झाल्या. मग लंका कोणी जाळली? ती सीतेचं हरण झालं. सीतेला सोन्याचा हरणाचा मोह झाला. लक्ष्मणजींना रामचंद्रांना सांगितलं मला सोन्याचं हरण घेऊन या. त्यांनी लक्ष्मण रेषा टाकली, मर्यादा ओलांडली, सीतेचं पतन झालं. खरा साधू सीता मातेला वडकता आला नाही म्हणून सीता मातेचं काय झालं? माय पतन झालं. जर का समजी जात रावण आहे बुवा तर सीता माता जातात का रेषा ओलांडी? नाही जात्यात. मग असे बरेच साधू कलियुगामध्ये सुद्धा फिरताय गल्लीगोडामध्ये. हा साधू कधी गलिमा होणार तर आपली माय ना. पहिला प्रश्न राज म्हणा बावड्यानं लगीन कधी वई? साधू लगेच सांगस दिवाळी बिनी की वई इथून बावड्यानं लगीन. मग कोणता दिशाने पोर भेटी? हा पूर्वनी भेटी का पश्चिमनी भेटी का उत्तरनी भेटी का दक्षिणनी भेटी? साधू बरोबर एक दिशा सांगतेस, या दिशाने भेटी. खरंच बाबा त्या दिशेने भेटी? मग बाबा असं करा, आता तुम्ही बाहेर येता गरमा या पलंगवर बटा, तोपर्यंत मी चहा ठेवलंयस. बाबा अजून एक प्रश्न आहे म्हणाला. म्हणा घरना मालकना आणि म्हणा 1% जमत नाही. तुम नापा काही जडीबुटी वही तर ती भाजीमा टाकी खावाडाले माले काम माई. म्हणजे तो म्हणवाला ऐकेली आणि म्हणे आरती रात्रंदिवस करी. म्हणजे मी जे सांगू ते तर तो म्हणा ऐकलेच जाई. म्हणे थांबा तुमना पतीले बोलावा म्हणे. तो कोट जायला होता वावरमा. वावर माई तयेल तापेल दुपारना बरे तेल घर बोलावा. त्यांनी घरमा साधूले देख. तो म्हणे साधू बाबा तुम्ही बसा. तो घरमा घुसना कडी लायली दी. घरमा गया साधू सांगे चा लयस म्हणे मी तुमच्यासाठी. मागला घरमा गया पुरा न काढलाय ना आणि असा वाकाडा ना साधूले. साधूले सांगे का रे तू म्हण भविष्य दे काल येल होता मग तुला हाई माहिती नाही होतं का? घरमा येईन कडी लाई पुरा न काढीने माले वाकाडी बुवा. म्हणजे कलियुगामध्ये खरे साधू भेटणारच नाही. वरी भगवा झाला नाम, वरी भगवा झाला नाम, वरी भगवा झाला नाम, वरी भगवा झाला नाम. अंतरे वर्ष केला काव्य, अंतरी वर्ष केला काव्य, अंतरी वर्ष गेला काव्य, अंतरी वर्ष गेला काव्य. त्यासी म्हणून ये साधू, हो त्यासी म्हणून ये साधू, त्यासी म्हणून ये साधू. जगी विडंबना बाजू, जगी विटंबना बाजू, जगी विडंबना बाजू. त्यासी म्हणून ये साधू, जगी विटंबना
नाथ बाबानंतर ज्ञानोबारायनंतर तुकोबारायनंतर खरा साधू जन्माला येणार नाही आणि खरी भविष्यवाणी होणार नाही. माझ्या नाथ बाबांनी जे जे सांगितलंय ना ते तर खरं घडतंच आहे, ते म्हणायला टाइम नाही. पण आता सांगू का, खरा साधू सीता मातेला कळला नाही तर आपल्याला काय कळणार आहे. सीता मातेला कधी खरा साधू समजला असता तर सीता मातेचं पतन झालं नसतं. सीता मातेला रावण घेऊन गेला, लंकेचा अहंकार झाला. शेवटी हनुमंतराय सीता मातेच्या शोधासाठी निघाले. पण लंका कोणी जाळली मग ती जाळली कोणी? हा, जाळली कोणी? पार्वती मातेने. कोणाची होती ती? ज्याने दिली त्यानेच घेतली. ओ किसी को कवड़ी कम नहीं देता, किसी को दमड़ी ज्यादा, इसीलिए वो सब गाँवों का नगर सेठ कहलाता, ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. हा, तो कोणाला जास्त देत नाही, कोणाला कमी करत नाही. म्हणून देवाने आपल्याला इथं कर्म करण्यासाठी पाठवलंय. आपण काय केलं पाहिजे? पुण्य केलं पाहिजे. कारण काही धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. हा, पाप आणि पुण्य आपल्याला समजत नसणार तर तुम्ही काय करा सांगू का, संतांच्या संगतीत जाण्यापेक्षा माझ्या व्यास मुनींनी अमुप ग्रंथ आपल्यासाठी तयार केले. हा, गीता, भागवत, रामायण अनेक ग्रंथ तयार केले. पण सध्याला स्थिती अशी झाली आहे, आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना आपला धर्मग्रंथ अजून माहिती पडला नाही कोणता आहे तर. हा, अरे गीता काय सांगता येणार का तुला? गीता नाही सांगितलं नाही, झटकी दिली मान. गीता काय? गीता तुला सांगता येईल? गीता काय तुला? तुला ती मायने डायरेक्ट खाली मान टाकली ती मला विचारी. बाबा गीता काय नाही सांगता येणार त्यांना. गीता एक त्या तरी नाही म्हणत राहणार. आमनाकडे एक जण विचार म्हणते, कार बेटा गीता काय? बाबा म्हण आत्या नाव गीता आहे म्हणे. हा, तुम्ही आत्या नाव गीता आहे? आत्या नाव गीता? भागवत कोणचे म्हणतं? भागवत म्हणे गीता म्हण आत्या आहे आणि भागवत म्हण चुलत काका आहे म्हणे. हा, म्हणजे लेकरांना गीता माहिती नाही, भागवत माहिती नाही. कुठंतरी आपण आपला धर्माची संस्कृती तशीच आहे, पण संस्कार देण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो आहे. हा, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती तशीच आहे, संस्कृती तशीच आहे, पण संस्कार राहिले नाही. आपल्या लोकांना माहिती का, जेव्हा पूजा वगैरे असते ना, सप्ताची मांडणी करायची असते, त्याला सांगावं लागतं बाबा टोपी घाल रे बाबा, टोपी. टोपी घालून ती पूजा लागू पडते. किंवा कोणती पूजा करायची असली, टोपी घाल रे बाबा, टोपी, ती पूजा लागू. तो काय म्हणा, टोपी घालायला लाज वाटच माले. पण मुस्लिम बांधवांचा मी विरोध करणारा महाराज नाहीये. त्यांचा एक धर्म आहे ना, आपला सुद्धा एक धर्म आहे. त्यांच्या महिलांकडे कधी, मातांकडे कधी त्यांच्या मातांकडे पाहिलं तर अंगभरून वस्त्र त्यांनी परिधान केलेले असतात. पण आपलावाला ते येवाले दावा त्या तसा कपडा घालणार, मग आपण पण असा कपडा घालले होत. जेव्हा आपली संस्कृती आणि संस्कृतीला जोड संस्कारांची असेल, तेव्हा मला तरी वाटतं कुठंतरी आपला हिंदू धर्माचं पतन थांबेल, नाहीतर थांबणार नाही. मुस्लिम धर्माच्या मुलाला विचारलं कुराण काय, लगेच सांगतो आमचा धर्मग्रंथ आहे. डोक्यात टोपी घालून फिरतात ते, त्यांना स्वाभिमान आहे त्यांचा धर्माचा. पण आपल्या लोकांना टोपी घालायची सुद्धा पूजेच्या वेळी तरी घाला तुम्ही, असं घालू नका. पण जेव्हा पूजा असते ना, तेव्हा गंध मस्त की आपण लावला पाहिजे. तरुण बांधवांना सांगेल की आपण गंध टिळा लावला पाहिजे. आपल्या टिळ्यावर नाही आपलं ओळख आहे की आपण हिंदू धर्मात जन्माला आलो आहे. हिंदू धर्मात जन्माला आलो आणि संतांच्या भूमीत आपला जन्म झालेला आहे महाराष्ट्रात मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. कारण का, माझे छत्रपती शिवाजी महाराज तमाशा पाहण्यासाठी गेलेच नाही. माझे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन चालू राहायचं तर तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसायचे माझे छत्रपती शिवाजी महाराज. तुम्हाला सांगू का, माझे राजे महाराष्ट्रामध्ये देहरूपाने आपल्याला दिसत नाही. माझे राजे आपल्याला देहरूपाने दिसणार नाही, पण नावारूपाने महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात माझे छत्रपती शिवाजी महाराज अजून सुद्धा जिवंत आहेत ते. कारण का, त्यांनी अशी काहीतरी कीर्ती केली की त्यांचा कीर्तीचा सुगंध अजून सुद्धा दरवळतोय. म्हणून माझ्या राजाची जयंती काल साजरी झालीच असेल आणि सप्तामध्येच झाली का? वा वा, वाजवा तुमच्यासाठी टाळी मग एकदा. नाहीतर बरेच लोक काय करतात, बँड लावता, डीजे लावता आणि जयंती करता बजाव. त्याला काही महत्व नाही. मग राजांचे विचार आपण घेतले पाहिजे. राजांनी तुकोबरायांचं कीर्तन ऐकावं आणि विठ्ठलाचं नामचिंतन राजे करायला लागले.
घरी आले, विठ्ठल 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 नामचिंतनात देहभान विसरले. जिजाऊ आई साहेबांना प्रश्न पडला की राजे कधी विठ्ठलाच्या नामचिंतनात राहून गेले तर स्वराज्याचं काय होणार आहे. झालं काय मग? एक नकाशा होता आणि नकाशाच्या मागे माणसाचं चित्र होतं. काय केलं जिजाबाई साहेबांनी? म्हटलं विठ्ठलाचं नामचिंतन कर, पण तलवार सुद्धा तुझ्या हातात महत्वाची. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी तुला ती तलवार कामी येणारी आहे. धर्माचं पालन तुकोबाराय करणारच आहे, बीजाचं नाम ते वाढवणारच आहे म्हटले. कारण तुकोबाराय आहेत ना म्हटलं ते कामासाठी. राजमार्गाने तुम्ही आपल्याला राज्याला सांभाळलं पाहिजे आणि धर्म मार्गाने आपल्याला देवा धर्माचं कार्य माझे तुकोबाराय ते सांभाळून घेणार म्हटले. पण त्याच्यासाठी भेट तर मी तुकोबारायांची घ्यायला पाहिजे. कोणाला प्रश्न पडला? जिजाबाई साहेबांना. पण अजून जिजाबाई साहेबांच्या मनात असं की आता शिवबा लहान आहे ना, विठ्ठलाचं नामचिंतन करतो आहे ना, मग त्याला आपण काय करू, एक नकाशा दिला जगाच्या आणि पूर्ण फाडून टाकला. आणि फाडल्यानंतर अशा चिठ्ठ्या चिठ्ठ्या करून टाकल्या त्याच्या आणि दिले शिवाजी महाराजांजवळ. शिवाजी महाराजांना सांगितलं, म्हटले राजे आता थोडं नामचिंतन तुम्ही बाजूला ठेवा आणि हा नकाशा आम्हाला जोडून दाखवा. शिवाजी महाराज चतुरातो शिरोमणी गुण लावण्याचे चतुर होते शिवाजी महाराजांचे विचार. काय सांगू तुम्हाला. राजांनी त्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र पाहिलं बा, आणि माणसाचं चित्र पाहिल्यानंतर बरोबर त्यांनी तो माणूस जोडून टाकला. म्हणजे नकाशा जोडून गेला. पडत पडत जिजाबाई साहेबांकडे गेले. म्हटलं आऊ साहेब जगाचा नकाशा जोडला गेला. म्हटले जिजाबाई साहेब म्हटले जगाचा नकाशा जोडून टाकला. म्हटले आऊ साहेब मी जगाचा नकाशा नाही जोडला, अगोदर माणूस जोडला तेव्हा एवढं जग जुळलंय म्हटले. म्हणून आपण सुद्धा नुसतं लग्न जोडण्याचा भानगडीत पडू नका, माणसं जोडा. समाज काय करून बटलो, जाती जातींमध्ये आपण भेद करायला लागलो आहे. हा माझा जातीचा नाही, तो माझा जातीचा नाही आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे 18 पगड जातीचे मावळे होते. किती? 18 पगड जातीचे मावळे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीचा विचारच केला नाही, समाजाचा विचार केला. कारण का? त्यांना समाजाची व्याख्या माहिती होती, पण त्या समाजाची व्याख्या आपल्याला माहिती नाही. म्हणून आपण म्हणतो हा माझा समाजाचा नाही ना तो माझ्या समाजाचा नाही. काय होती समाजाची व्याख्या? स म्हणजे सर्व, म म्हणजे माझे, आणि ज म्हणजे जवळचे. मग कसला जाती भेद करता? सर्व माझे जवळचेच आहे. म्हणून 18 पगड जातीचे मावळे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे होते. जेव्हा आपण म्हणणार ना प्रत्येक जातीतला माणूस हा हिंदू धर्मात जन्माला आलेला आहे आणि तो माझा आहे, तेव्हा आपला धर्माचं काय होणार? रक्षण होणार. मग तुकोबाराय म्हणता ना, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. छत्रपती शिवाजी महाराजांवरती तुकोबारायांच्या कीर्तनाचे चांगल्या प्रकारे संस्कार होतेच. देवाचं नामचिंतन माझे छत्रपती शिवाजी महाराज करायचे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत पडलं की तुकोबारांनी जाडोनी संसार बैसलो अंगणी, किंवा संसाराच्या नावे घालवणी या शून्य, आणि वाढता हा पुण्य धर्म केला. माझ्या तुकोबारायांकडे काही नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मग जबिक कोण करी. म्हणजे अशी अवस्था तुकोबारायांची झाली, तर त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. सोने माणिक मोती यांचा नजराणा तुकोबारायांसाठी पाठवला. पण तुकोबारायांनी सांगितलं, म्हटले राजे आम्ही ते नेसुकी म्हणा विठ्ठल विठ्ठल त्यांचे हेर वित्त धन ते मज मृत्यू के समान. म्हटले राजे तुम्ही हे जे धन दिलं ना ते आम्हाला काय आहे? माती समान आहे. जे विठ्ठलाचं नामचिंतन आम्ही मुखामध्ये धारण केलेलं आहे तेच आम्हाला महत्वाचं आहे. म्हणून आपण आपल्या लेकरांना सुद्धा काय दिले पाहिजे? संस्कार दिले पाहिजे. त्यांना ग्रंथ समजले पाहिजे. गीता आपल्याला जीवन जगणं शिकवते. भागवत आपला मरणाचा मुक्तीचा मार्ग मोकळा करून देतो. रामायण आपल्याला मर्यादा शिकवतं आणि महाभारत आपल्याला शुद्ध राजकारण करायला शिकवतं. मग तुम्हाला सांगू का, मेल्यानंतर आपले मुलं आपले पित्र किंवा पिंडदान करतील का नाही हे मला माहिती नाही, पण जिवंतपणे मुक्त व्हायचं असेल तर संतांच्या संगतीत या आणि मुक्त होऊन जा. सुरदासजी महाराजांनी सांगितलंय, मरणे के बाद मुक्ती, हो मरणे के बाद मुक्ती, सब लोग बताते हैं जीते जी मुक्त होना, संतों से सीख जाए जीते जी मुक्त होना. जिवंतपणे कधी मुक्त व्हायचं असेल तर माझ्या तुकोबारायांनी सांगितलं, संतापायी माता ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप.
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संतावी न प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे संत महात्म्यांच्या चरणावरती आपण नतमस्तक झालो तर आपल्याला भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही आणि आपला नाशिवंत देह पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काढ सावधान. म्हणून बाबा हा नाशिवंत देह एक दिवस जाणार आहे त्याच्यासाठी तू काय क्षणोक्षण हाची करावा विचार अंतरावया पार भव सिंधू. मग तू विचार कर आणि एकच कर विठोबा रखुमाई तुकोबारायांनी सांगितलं की संतांची संगत करा नाहीतर हा नाशिवंत देह तुम्हाला सोडून जावं लागणार आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग तुमच्या डोळ्यात काही दूर गेलं का तुका म्हणे य लोकीचा व्यवहारे नका डोळे दूरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काढ सावधान. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली